नमस्कार, मी पंडित गायकवाड. मित्रांनो, काल आपण औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाच्या लढतीबाबत चर्चा केली होती. आज आपण औरंगाबाद मध्य मतदारसंघ या वेळेस कुणाकडे कौल देतो हे बघणार आहोत. कारण हा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर पहिल्यांदा जी निवडणूक झाली होती त्यामध्ये प्रदीप जयस्वाल हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यावेळेस विकास जैन यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि प्रदीप जयस्वाल यांनी बंडखोरी केली होती. त्यानंतर प्रदीप जयस्वाल हे दुसऱ्यांदा उभे राहिले, परंतु MIM ह्या पक्षाने मुसंडी मारत इम्तियाज जलील हे इथून निवडून आले आणि प्रदीप जयस्वालांचा पराभव झाला. त्यानंतरच्या मागच्या निवडणुकीमध्ये पुन्हा प्रदीप जयस्वाल हे शिवसेनेकडून निवडून आले. त्यावेळेस शिवसेना ही एक संघ होती. यावेळेस मात्र प्रदीप जयस्वाल यांना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळालेली आहे आणि ते पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावत आहेत. परंतु यावेळेस मात्र त्यांना 2014 सारखाच फटका बसेल असा अंदाज एक वर्तवला जात आहे. याचं कारण म्हणजे या भागात असणारा जो शिवसेनेचा मूळ मतदार आहे, तर तो मतदार हा उद्धव ठाकरे गटाकडे गेलेला असल्यामुळे उद्धव ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचं सध्या दिसत आहे. महत्वाचं म्हणजे या मतदारसंघात आधी किशनचंद तनवानी यांना उमेदवारी देण्यात आली होती, परंतु नाट्यमय घडामोडीनंतर त्यांनी आपण निवडणूक लढण्यास असमर्थ आहोत असं स्पष्ट केलं आणि ते कारण दिलं की हिंदू मतांची विभागणी होऊ नये, कारण 14ला हिंदू मतांची विभागणी झाल्यामुळेच इम्तियाज जलील निवडून आले होते. पण किशनचंद तनवानी यांचं हे कारण काही बरोबर नाही. तर जर असं तर मग हिंदू उमेदवारी तर उभे राहिलेच नसते. बंडू यांनी बंडखोरी केलेली आहे, ते उद्धव ठाकरे गटाचे आहेत. आणि त्यानंतर मनसेचे सुहास दासरे यांच्यामध्ये मत विभागणी होणार नाही का हा प्रश्न आहे. किशनचंद तनवानी यांच्या मागे खरं तर शिवसैनिक जास्त समर्थपणे उभे नव्हते, कारण त्यांच्या उमेदवारीवरूनच बरीच धुसफूस सुरू होती आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वाक्यता नव्हती. त्यांचं काम करायचं का नाही करायचं यावरून बरेचसे भानगडी झाल्या. त्या सर्व किशनचंद तनवानी यांच्या कानावर गेल्या आणि ते तसं बघायला गेलं तर मागच्या अनेक वर्षापासून म्हणजे 2-3 वर्षात ते शिवसेनेमध्ये जसं पहिल्यांदा रुळलेले होते तसे ते भाजपमध्ये जाऊन आल्यावर शिवसेनेमध्ये रुळलेच नव्हते असं म्हणायला काही हरकत नाही. कारण त्यांना 2 महत्वाची पदं दिल्याच्या नंतरही त्यांनी गेल्या 2.5 वर्षामध्ये कुठलंच काम केलेलं नव्हतं असं दिसतंय आणि कुठल्या महत्वाच्या कार्यक्रमांनाही ते हजेरी लावत नसत. फक्त ते निवडणुकीपुरते या पक्षात राहतील असा एक अंदाज वर्तविला जात होता आणि निवडणुकीसाठी म्हणजे ते तिकिटासाठीच पुन्हा शिवसेनेमध्ये आले आहेत असं त्याही वेळेस बोलल्या गेलेलं होतं. परंतु ऐन वेळेला त्यांनी का माघार घेतली हा एक वेगळाच प्रश्न आहे. तो त्याचं उत्तर नंतर आपण काहीतरी शोधू. पण किशनचंद तनवानी यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्यानंतर मग बाळासाहेब थोरात यांना या मतदारसंघात उमेदवारी मिळालेली आहे. बाळासाहेब थोरात हे सुरुवातीपासून म्हणजे आग्रही होते, त्यांचे प्रयत्न चालले होते. किशनचंद तनवानी यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही ते मुंबईत तळ ठोकून होते आणि त्यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांचा एक ताफा मुंबईला नेला होता. 200 वाहनांमधून ते गेले असं चर्चा झाली होती. म्हणजे बाळासाहेब थोरात यांनी सुरुवातीपासूनच निवडणूक लढण्याची तयारी केली होती असं दिसतंय आणि आता त्यांच्या प्रचाराने चांगला जोर धरलेला आपण पाहत आहोत. त्यामुळे बाळासाहेब थोरात यावेळेस काहीतरी वेगळं करतील का किंवा ते निवडून येऊ शकतात का असा एक अंदाज काही जण बांधत आहेत. पहिल्यांदाच गुलमंडी सोडून दुसऱ्या कुणाला तरी उमेदवारी मिळाल्याने त्या भागातील शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारलेला आहे आणि काही तर सुरुवातीला असं वाटत होतं की या मतदारसंघामध्ये म्हणजे प्रदीप जयस्वाल आणि सुहास दासरे यांच्यामध्ये मताची विभागणी होऊ शकते आणि त्यामुळे एक वेळेस मुस्लिम उमेदवार निवडून येऊ शकतो. परंतु आता असं दिसतंय की मुस्लिम उमेदवार पण 3 जे आहेत ते तगडे उमेदवार आहेत आणि ते पण आपल्याकडे मतं खेचून घेण्याची त्यांच्यामध्ये म्हणजे ते आपल्या काही प्रमाणावर मतं खेचून घेऊ शकतात. त्यामुळे जसं हिंदू मतांची विभागणी होऊ शकते तशीच मुस्लिम मताचीही विभागणी यावेळेस होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे 2014ची परिस्थिती यावेळेस तिथं नाही. MIMचे उमेदवार आहेत परंतु ते मागील वेळेसही उभे होते आणि ते त्यावेळेस पडले होते. तर यावेळेस ते आहेत आणि त्याचबरोबर हिशाम उस्मानी जे काँग्रेसचे
माजी अध्यक्ष आहेत आणि शहराच्या नामांतराच्या प्रश्नावरून त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती आणि ते आता अपक्ष म्हणून लढत आहेत. तर त्यांचाही जनाधार आहे आणि त्यांना मानणारे काही युवा वर्ग आहे, त्यामुळे तेही मतं ओढून घेऊ शकतात. आणि मुस्लिमांमधले प्रबळ समजले जाणारे जावेद कुरेशी हे एक आहेत, कारण की MIM-ला मराठवाड्यात आणण्यात किंवा महाराष्ट्रामध्ये त्याचं MIM पक्षाला आणण्यामध्ये त्यांचाच मोठा वाटा होता. सुरुवातीच्या वेळेस त्यांनी त्यांचे उमेदवार निवडून आणण्यामध्ये पण त्यांची चांगली भूमिका होती. औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये जे काही 25 नगरसेवक MIM-चे आले होते ते निवडून आणण्यामध्ये जावेद कुरेशी यांचा मोठा वाटा होता, परंतु नंतर ते त्या पक्षातून दुरावले आणि त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. आता वंचित बहुजन आघाडीने त्यांना उमेदवारी दिलेली आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यासाठी सभा घेतली, म्हणजे निवडणूक जाहीर व्हायच्या आधीपासून त्यांना मतदारांनी त्यांना मत द्यावं यासाठी आग्रह करीत आलेले आहेत, आपण हे पाहिलेलं आहे. आणि जावेद कुरेशी हे निवडून येण्याची शक्यता सुरुवातीला काही लोकांना असं सांगत होते की जावेद कुरेशींना यावेळेस चान्स लागू शकतो, परंतु नासेर सिद्दीकी आणि हिशाम उस्मानी हेही मुस्लिम मतं घेतील आणि त्यामुळे तिघांमध्ये ही मतांची विभागणी होऊ शकते आणि मग त्यांच्यामध्ये मताची विभागणी होईल. आणि इकडे हिंदू मतांमध्ये पण 3 जे उमेदवार आता आपल्या समोर दिसत आहेत, म्हणजे प्रदीप जयस्वाल असतील, सहज दासरथे असतील आणि उद्धव ठाकरे गटाचे बाळासाहेब थोरात असतील. आता बाळासाहेब थोरात यांना सुरुवातीला म्हणजे ज्यावेळेस किशनचंद तनवानी यांनी उमेदवारी नाकारली आणि त्यांनी आपण असमर्थ असं सांगितलं आणि बाळासाहेब थोरात यांचं नाव पुढे आलं, तर त्यावेळेस असं एक वाटत होतं की यावेळेस म्हणजे उद्धव ठाकरे गटाला ही निवडणूक जड जाईल किंवा त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली एक प्रकारची, असं एक चित्र दिसत होतं. परंतु बाळासाहेब थोरात यांनी आता प्रचारामध्ये चांगलीच मुसंडी मारलेली आहे आणि त्यांनी शहर वगळता शहरच्या जो आजूबाजूचा भाग आहे, जटवाडा, हर्सूल आणि इतर क्षेत्रामध्ये ते सुरुवातीला त्यांना बऱ्यापैकी मतदारांचा पाठिंबा मिळत आहे. किंवा शहरातील मध्ये जो भाग आहे, औरंगपुरा किंवा गुलमंडी, पैठण गेट येथील जे शिवसैनिक आहेत, जे म्हणजे कट्टर शिवसैनिक, जे उद्धव ठाकरेंनाच आपला नेता मानतात आणि बाकीच्यांना ते गद्दार समजतात, तर ते शिवसैनिक म्हणजे बाळासाहेब थोरात यांच्या पाठीमागे भक्कमपणाने उभे आहेत आणि ते जास्तीत जास्त मतदान थोरात यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि त्यामुळे म्हणजे आधी सुरुवातीला कमजोर वाटणारे बाळासाहेब थोरात अचानक पुढे जाऊ शकतात आणि या मतदारसंघाचं चित्र ही वेगळंच होऊ शकतं, असं म्हणजे एक असा अंदाज बांधला जात आहे. परंतु औरंगाबाद मध्य मतदारसंघाचं गणित हे जरा इतरपेक्षा थोडंसं अवघडच बनलेलं दिसतंय, कारण की कुणीही असं छातीटोकपणे आज मी तिला सांगू शकणार नाही की हा उमेदवार निवडून येईल. कारण जसं हिंदू मतं विभागली जातील तशीच मुस्लिम मतं विभागली जातील आणि त्याच्यामध्ये कोण बाजी मारेल हे आत्ताच सांगता येणार नाही. परंतु जर बाळासाहेब ठाकरे यांच्यावर परंतु असं जरी असलं तरी बाळासाहेब थोरात हे एक ब्लॅक हॉर्स बनून पुढे जाऊ शकतात किंवा बाळासाहेब थोरात हे निवडून येऊ शकतात, असं चित्र दिसत आहे. तर औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचं गणित यावेळेस थोडंसं अवघड आणि किचकट बनलेलं दिसत आहे, कारण की याआधी मुस्लिम मतदारांनी प्रदीप जयस्वाल यांनाही मतं दिली होती, परंतु आजच्या घडीला तशी परिस्थिती नाही. कारण जे उद्धव ठाकरे यांना मानणारे मुस्लिम आहेत किंवा शिवसेनेच्या फाटाफुटीनंतर आणि उद्धव ठाकरे यांनी पुरोगामी भूमिका घेतल्यामुळे अनेक मुस्लिम तरुण किंवा मुस्लिम मतदारही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे वळलेले आहेत, हे आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघत आहोत. म्हणजे मुंबईमध्ये तर अनेक वस्त्यांमध्ये उद्धव ठाकरे यांना मानणारे मुस्लिम पुढे येत आहेत आणि ते त्यांच्याच उमेदवाराला मत देणार आहेत असं दिसतंय. त्याचप्रमाणे औरंगाबाद मध्यमध्येही म्हणजे सर्वच मुसलमान हे मुस्लिम उमेदवारालाच मत देतील अशातलाही भाग नाही. उद्धव ठाकरे यांच्यामुळे आणि त्यांच्या भूमिकेमुळे आणि महाविकास आघाडीमुळे
महत्वाचं म्हणजे महाविकास आघाडीमुळे, महाविकास आघाडीने जो काही मुद्दे घेतलेले आहेत आणि अल्पसंख्याकांच्या संदर्भात त्यांची जी काही राहुल गांधींची जी काही रणनीती आहे आणि संविधानाला वाचवायचं असेल किंवा सर्वांना संरक्षण द्यायचं असेल तर महाविकास आघाडी हाच एक पर्याय असल्याने मुस्लिम मतं ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवाराकडे वळू शकतात. त्यामुळे हिंदू मतं, बाळासाहेब ठाकरे यांना मानणारी हिंदू मतं आणि मुस्लिम मधली काही मतं जर बाळासाहेब थोरात यांच्या पारड्यात जर ऐनवेळेला पडली तर मात्र बाळासाहेब थोरात हे बाजी मारू शकतात असा एक अंदाज वर्तविला जात आहे. आता 23 तारखेला आपल्याला दिसेलच की ह्या मतदारसंघातून कोण विजयी झालेला आहे. परंतु प्रदीप जयस्वाल यांना मात्र ही निवडणूक अवघड जाईल असंच चित्र सध्या तरी आहे. तर पुन्हा दुसऱ्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या मतदारसंघाची चर्चा करणार आहोत. नमस्कार.